हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रद्धा काकडे. पीसीओडी असतानाही सस्टेनेबली 12 किलो वेट लॉस केला आहे आणि या जर्नीमध्ये मला एक गोष्ट खूप क्लिअर झाली. जर तुम्हाला तुमच्या डाएट मागचं सायन्स समजलं तर फिटनेस खूप सोपं वाटायला लागतं. आज आपण समजून घेणार आहोत मॅक्रोज सेट करणं. तुमच्या टोटल कॅलरीजमधून कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स किती घ्यायचे हे ठरवणं म्हणजेच मॅक्रोज सेट करणं. एकदा हे समजलं की डाएट फॉलो करणं कठीण वाटणार नाही आणि तुमचा डाएट प्लॅन तुम्ही स्वतः बनवू शकाल. पण त्याआधी एक क्विक रिकॅप. सगळ्यात आधी येतो BMR, तुमच्या बॉडीला बेसिक फंक्शन्स करण्यासाठी लागणाऱ्या कॅलरीज. त्यानंतर येतो TDEE, तुमच्या एका दिवसात बर्न होणाऱ्या टोटल कॅलरीज. मग तुमच्या गोलनुसार कॅलरीज ॲडजस्ट केल्या जातात. वेट लॉस असेल तर कॅलरीज कमी, वेट गेन असेल तर कॅलरीज जास्त आणि एकदा फायनल कॅलरीज ठरल्या की त्या कार्ब्स, प्रोटीन आणि फॅट्समध्ये डिवाईड केल्या जातात. आता एका सिम्पल एक्झाम्पलने समजूया. समजा तुमच्या बॉडीला दिवसाला 2000 कॅलरीज लागतात आणि तुमचं वजन 80 किलो आहे. सगळ्यात आधी प्रोटीन सेट करायचं. जनरली पर किलोग्राम बॉडी वेट 1.2 ते 1.5 ग्रॅम्स प्रोटीन घेतलं जातं. आपण इथे 1.5 ग्रॅम कन्सिडर करूया. 80 गुणिले 1.5 120 ग्रॅम प्रोटीन. आता प्रोटीनमध्ये 1 ग्रॅमला 4 कॅलरीज असतात. 120 गुणिले 4 480 कॅलरीज. म्हणजे आपल्या 2000 पैकी 480 कॅलरीज प्रोटीनमधून आल्या. आता फॅट सेट करूया. फॅट हा बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट मॅक्रो आहे. फॅट्समध्ये कॅलरीज जास्त असतात, त्यांची क्वांटिटी योग्य ठेवणं महत्त्वाचं असतं. जनरली फॅट इनटेक 20 ते 35% ठेवला जातो. आपण एक्झाम्पलसाठी लोअर साईड म्हणजेच 20% कन्सिडर करूया. 2000चं 20% म्हणजे 400 कॅलरीज. आता फॅट्समध्ये 1 ग्रामला 9 कॅलरीज असतात, म्हणून 400 भागिले 9 जवळपास 44 ग्रॅम्स फॅट. आता प्रोटीन आणि फॅट मिळून झाले 480 प्लस 400 880 कॅलरीज. टोटल कॅलरीज आहेत 2000. 2000 वजा 880 1120 कॅलरीज. या कॅलरीज कार्बोहायड्रेट्सला जातील. कार्ब्समध्ये 1 ग्रामला 4 कॅलरीज असतात, म्हणून 1120 भागिले 4 280 ग्राम्स कार्ब. फायनल मॅक्रोज सेट झाले. प्रोटीन 120 ग्राम, फॅट्स 44 ग्राम, कार्ब्स 280 ग्रॅम. अशा प्रकारे कॅलरीज मॅक्रोजमध्ये डिवाइड करू शकता आणि या 3 मॅक्रोजच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमधून क्वांटिफाईड डाएट तयार होतो. म्हणजे आता डाएट ब्लाइंडली फॉलो नाही करायचा. नंबर्स समजून स्मार्ट फूड चॉईसेस करून तुमचा डाएट तयार करायचा. हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये मला विचारा आणि चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.